So types of acceleration. Types of acceleration. ओके, वेलोसिटी स्पीड सारखे याचे प्रकारे डिफरंट टाइप्स असणार आहेत. त्यापैकी पहिला टाइप तो आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे, असं लिहू शकता आपण किंवा त्याला तुम्ही वर्ड लिहू शकता पॉझिटिव्ह, POSITIV. तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन कुठल्या ऍक्सेलरेशन म्हणतो आपण? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन याने सांगितलं आणि सांगितलंच थोडंफार समजलं असेलच. हा, इकडे राहा. आणखी परत काय माहिती आहे का? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन हाँ, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन केव्हा पॉसिबल आहे? याला सांगितलं, सध्या सांगितलं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. प्रॉपर सांगा. जेव्हा चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह असेल तेव्हा ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल. ओके, आणि चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह केव्हा असेल? जेव्हा ऑब्जेक्टची वेलोसिटी इन्क्रीज होत असेल. इन्क्रीज होत असेल, बरोबर आहे. व्हेरी गुड. अबे सोपं आहे ना हे की महाग आहे? सोबत आहे ना. पहा, लक्ष द्या. जर समजा कसं करा, ऑब्जेक्ट कुठे आहे? समजा ए पोझिशनला आहे. ऑब्जेक्ट आहे का ए पोझिशनला. ओके, त्याची वेलोसिटी किती आहे? समजा 5 आहे. ओके, समजा कसं करा, आफ्टर सम टाइम तो गेला समजा करा बी पॉइंटला, इथे पोहोचला. तो बी पॉइंटला पोहोचला. सपोज इथे त्याची वेलोसिटी वाढली, तिथे 10 झाली, 10 मीटर पर सेकंड झाली, वेलोसिटी वाढली. ओके, परंतु समोर गेला समजा, आणखी समोर गेला समजा, आणखी वेलोसिटी वाढेल. बरं, इथं होत काय? त्याची काय वेलोसिटी वाढत आहे. तर समजा कन्सिडर करा किंवा ए टू बी जाताना त्याला टाइम लागला, सपोज टाइम लागला 1 सेकंद. टाइम लागणार आहे 1 सेकंद. ओके, अगेन तुम्हाला दिसत आहे इथं महत्वाचं काय दिसत आहे किंवा वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे. इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 5. आणि समजा कन्सिडर करा, आपण बोलतो की फायनल वेलॉसिटी हीच आहे. फायनल वेलॉसिटी किती आहे? 10 आहे. ओके, चला काढा चेंज इन वेलॉसिटी किती चेंज झाली? 5 चेंज झाली. आणि कसं करा तुम्ही ते? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. बरोबर आहे. म्हणजे आपण चेंज इन वेलोसिटी जर काढण्याचा प्रयत्न केला, आपण चेंज इन वेलोसिटी हे जर आपण काढण्याचा प्रयत्न केला, आपण दाखवतो कशाने? चेंज इन वेलोसिटी आपण दाखवतो कशाने? डेल्टा व्ही ने. बरोबर आहे. चेंज इन वेलोसिटी दाखवतो डेल्टा व्ही ने. आणि फॉर्म्युला कसं असते? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. बरं, फायनल वेलोसिटी आणि मायनस करा इनिशियल वेलोसिटी. बरी तुम्हाला सगळं माहितीच आहे. सो इथं बघा, इथं चेंज इन वेलोसिटी काय निघत आहे? चेंज इन वेलोसिटी काय निघते? बघा, फायनल वेलोसिटी 10 आहे आणि मायनस काय आहे? इनिशियल वेलोसिटी 5 आहे. ऑब्वियसली आता इथे काय आहे? बघा, चेंज इन वेलोसिटी काय आहे? हा -5 फक्त 5 पॉझिटिव्ह म्हणून त्याला. बरोबर आहे ना? 10 मायनस काय करतो? 5 आलेला आहे आणि 5 म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. म्हणजे चेंज इन वेलोसिटी काय आला? पॉझिटिव्ह आलेला आहे. क्लिअर काय? चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह आलेला आहे. मग सरळ गोष्ट पहा, ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये काय असणार आहे? ऍक्सेलरेशन फॉर्म्युलामध्ये असते चेंज इन वेलोसिटी अपॉन काय समजा टाइम. तर टाइमला तर कुठली काय निगेटिव्ह साइन नसते. टाइम तर कधी पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. टाइम कधी निगेटिव्ह नसणार, कारण टाइम स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. टाइम काय हा ऑलवेज काय असेल? पॉझिटिव्ह असते. हा, बरं, तो निगेटिव्ह राहणार नाहीये. काय पॉसिबल फक्त वेलोसिटी वेक्टर आहे. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉसिबल आहे. बरं, तर इथं चेंज इन वेलोसिटी हा पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि जर समजा सिंपल गोष्ट आहे, जर चेंज इन वेलोसिटी जर पॉझिटिव्ह तर ऍक्सेलरेशन काय आहे? पॉझिटिव्ह. सो इन दिस केस द ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. झालं क्लिअर? बरं, आता हे ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह केव्हा आलं? ऍक्सेलरेशन बॉडीमध्ये पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन केव्हा आलं? तर जेव्हा काय झालं आहे? बॉडीची वेलोसिटी काय आहे? इन्क्रीज होत गेली. सो व्हेन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ द टाइम, it means that the change in velocity is positive, and as the change in velocity is positive, so we can get the acceleration is positive. That acceleration is called as the positive acceleration. Simple आहे का? अगेन एकदा मी सांगतो नंतर तुम्हाला सांगायचं. जेव्हा ऑब्जेक्टची वेलोसिटी इन्क्रीज होणार तर चेंज इन वेलोसिटी काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर चेंज इन वेलोसिटी जर पॉझिटिव्ह येणार आहे तर ऍक्सेलरेशन सुद्धा काय येणार आहे? पॉझिटिव्ह. आणि म्हणून तेव्हाच ऍक्सेलरेशन हे असणार आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. समजलं? चला याची डेफिनेशन करा. याची डेफिनेशन कशी बघा? डेफिनेशन when the velocity of an object is increasing, okay, with respect to time, then the change in velocity will get positive. Hence, the acceleration produced in it will be the positive. Super, right? Yes. Definition बघा. याची डेफिनेशन बघा, खूप हार्ड डेफिनेशन आहे. लक्षात ठेवा. काय म्हणतात? If the velocity of an object
is increasing with the time. But with respect to time, then the change in velocity will get positive and the acceleration is produced. It's called as the positive acceleration. The acceleration produced in it is called as positive acceleration. So by current, जर velocity वाढत असेल तर acceleration positive संपलं. It's called as positive acceleration. Acceleration बरोबर आहे की नाही? स्पेलिंग चुकलं तर acceleration बरोबर आहे? हां, positive acceleration. अगेन बार एकदा डेफिनेशन काय म्हणतात रे? If the velocity of an object is increasing with respect to time, then the acceleration produced in it is called as positive acceleration. So simple. झालं आहे? याला positive acceleration. समजलं का रे? Yes sir. काही डाऊट कोणाला यामध्ये? बरं आता सेकंड टाइप तर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता हे पण काय हे केव्हा असेल हा सांगत होता मला. ठीक आहे, आता याला ठीक आहे, थोडीफार आयडिया तुम्हाला पण थोडीफार आयडिया असणारच आहे. जर तुम्हाला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन माहित आहे, if the velocity is increasing with the time, then the change in velocity is positive, hence the acceleration is positive. And similarly we can say that the negative acceleration, we can also define it in the same way, in the same manner. In this case the velocity will be decreasing with the time. Clear? So as the velocity decreases, the change in velocity will get negative, and that's why the acceleration called it the negative acceleration. असं म्हणतात का ते? पास. आता इथं वेलोसिटी कशा प्रकारे आहे? आता काय याची मोशन अशा प्रकारे आहे. कशा प्रकारे बा की पहिल्यांदा वेलोसिटी काय 15 आहे आणि मग काय वेलोसिटी 10 आहे. पहिल्यांदा वेलोसिटी जास्त आहे, मग काय कमी झाली, 10 कमी झाली ना, म्हणजे वेलोसिटी काय आहे डिक्रीज होत आहे. ओके, ह्या केस मध्ये जर वेलोसिटी जर डिक्रीज होत असेल विथ द टाइम, एका सेकंदामध्ये वेलोसिटी डिक्रीज झाली. इफ द वेलोसिटी डिक्रीजेस विथ द टाइम, देन आता काढावर चेंज इन वेलोसिटी. ह्या केस मध्ये काढा चेंज इन वेलोसिटी. बरं, चेंज इन वेलोसिटी काय असते? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. इथं फायनल किती आहे? 10. फायनल 10 आहे आणि मायनस इनिशियल किती आहे? 15. आता आलं का निगेटिव्ह? बरोबर आहे. मग इथं आलं का -5. म्हणजे चेंज इन वेलोसिटी काय आहे? निगेटिव्ह आलेला आहे. याला काय आहे? निगेटिव्ह. मग जर चेंज इन वेलोसिटी जर निगेटिव्ह असेल तर ऍक्सेलरेशन काय आहे? निगेटिव्ह. बरोबर आहे. जर चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह तर ऍक्सेलरेशन निश्चित काय होईल? आम्हाला निगेटिव्ह मिळेल. समजलं? या केस मध्ये सुबरण इकडे परत हो बरोबर. पहा, if the velocity of an object decreasing with the time, then the acceleration produced is called as the negative acceleration. It is also called as the deceleration or it is also called as the retardation. याचे तिन्ही नाव सारखे आहेत. तिन्ही गोष्ट जणू सेमच आहे. ओके, चला डेफिनेशन. समज हे समजलं कारण जर वेलोसिटी डिक्रीज झाली तर चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह, आणि जर चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह तर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. क्लिअर आहे? बरं, इथे ऍक्च्युअली हे पॉझिटिव्ह बाबतीत आहे. हां, हे निगेटिव्ह बाबतीत. तर याचं जर म्हटलं आपण डेफिनेशन, याचं जर म्हटलं काय डेफिनेशन, ओके, याची जे डेफिनेशन त्याच्या ऑपोजिट डायरेक्टली काय बनणार? व्हेन किंवा इफ वेलोसिटी ऑब्जेक्ट वेरी गुड. सिंपल है करें? The acceleration produced in it is called as the झालं छापा मला. किंवा याला आणखी काय म्हणतात? त्याला ऑर्गनली काय म्हणतात? डिसेलरेशन ऑर it is also किंवा निगेटिव्ह acceleration is also called as. बेटा लक्ष देणार आहे. निगेटिव्ह acceleration is also called as deceleration. Deceleration or the simple क्या मतलब retardation. रिटार्ड होला करतो त्याची वेलोसिटी कमी होते त्याची रिटार्डेशन. क्लियर?
type and it is the average acceleration. Average acceleration. हे काय असतं बघायचं. त्याला आपण a average ab म्हणजे average average acceleration फार लक्षात ठेवा. सपोज कन्सिडर करा पाहिजे ना. आता जर समजा आपण म्हटलं की एक ऑब्जेक्ट आहे जो मूव्ह होत आहे. ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होत आहे. अशा प्रकारे मूव्ह होत आहे की इनिशियली तो a पॉइंटला आहे, a पोझिशनला आहे, वेलोसिटी 5 आहे. नेक्स्ट तो b पॉइंटला पोहोचला, वेलोसिटी किती आहे? त्याच्याकडे 10 झाले. a टू b जाता त्याला टाइम लागला 1 सेकंद. ओके, आणखी समोर गेला, आणखी समोर गेला, आणखी इकडे समोर गेला. समजा काय पॉइंट c पर्यंत गेला, पॉइंट c पर्यंत गेला. इथं सोबत काय बघा त्याची वेलोसिटी, सोबत त्याची वेलोसिटी झाली 20 झाली. वेलोसिटी 20 झाली ना, फार आहे. ऍक्च्युअली वेलोसिटी वाढत आहे ना, वेलोसिटी वाढत आहे. 5 ची 10 झाली इथं आणि 10 ची किती आहे? 20 झाली. बरोबर. b टू c पण जाताना काय टाइम किती लागला? 1 सेकंद झाला. आता इकडे प्रॉपर बात असेल हा. a टू b जाताना टाइम किती लागणार आहे? 1 सेकंद लागला. आणि वेलोसिटी किती चेंज झाली? सो चेंज इन वेलोसिटी नाव पण तो किती झाला? 5 आला. बरोबर आहे, कारण 5 ची 10 झाली ना, तर किती चेंज झाली? 5 नाही. सो a टू b जर म्हटलं चेंज इन वेलोसिटी करा 5 आहे. टाइम किती लागला? 1 सेकंद. समोर b टू c गेला ऑब्जेक्ट. परत b इथे किती होती वेलोसिटी? 10. c इथे वेलोसिटी झाली 20 झाले. सो इथं पण काय वेलोसिटी वाढली आहे, चेंज झाली आहे. आणि किती चेंज झाली? 10 ने चेंज झाली. बरोबर आहे. सो चेंज इन वेलोसिटी इथं वेगळा आहे, इथे काय आहे? 10 आहे. क्लियर? तो इथे काय चेंज इन वेलोसिटी वेगळा आहे, चेंज इन वेलोसिटी वेगळा आहे. पण इथं चेंज इन वेलोसिटी वेगळा आहे, टाइम सारखाच आहे, टाइम सारखाच आहे, पण चेंज इन वेलोसिटी काय आहे? डिफरंट आहे. ओके, चला सांगण्याचा प्रयत्न करा. इथं a टू b ऍक्सेलरेशन किती आलं असेल? a टू b ऍक्सेलरेशन किती आलं असेल? ऍक्सेलरेशन कसं करतो आपण? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे. मग जर आपण a टू b जर आपण काढण्याचा प्रयत्न केला ऍक्सेलरेशन, a टू b जर काढण्याचा प्रयत्न केला ऍक्सेलरेशन, तर फॉर्म्युला कसा असणार आहे? फॉर्म्युला असते चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी किती आहे? 5 अपॉन मध्ये टाइम इंटरवल 1 सेकंद. क्लियर? म्हणजे बघा ऍक्सिस किती भेटलं? 5 अपॉन 1 म्हणजे 5. सो आपल्याला भेटलं ऍक्सिस किती? 5 भेटलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला बरं. नेक्स्ट समोर झाला. आता b टू c बाहेर. आता b टू c काय झालं रे? b टू c जर म्हटलं आपण अगेन b टू c काढा ऍक्सेलरेशन, कारण वेलोसिटी चेंज झालेली आहे. वेलोसिटी चेंज झाली म्हणजे ऍक्सेलरेशन आलेलं आहे. मग b टू c काढा ऍक्सेलरेशन, त्याला आपण a टू म्हणू. आपण ऍक्सेलरेशन फॉर्म्युला कसं असते? चेंज इन वेलोसिटी. सो हियर चेंज इन वेलोसिटी किती आहे? 10 आहे. 10 आणि टाइम किती आहे? 1. मग इथं किती आहे ऍक्सेलरेशन? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे a टू b ऍक्सेलरेशन वेगळं आहे, b टू c ऍक्सेलरेशन वेगळं आहे. बरोबर आहे का? a टू b ऍक्सेलरेशन किती आहे? 5 आहे. पण b टू c किती आहे ऍक्सेलरेशन? 10. म्हणजे ऍक्सेलरेशन वेगळं आहे. मग जर तुम्हाला जर विचारलं की बाबा a टू c, a पासून तर c पर्यंत ऍक्सेलरेशन किती आहे, कसं करसाल? की 5 म्हणसाल त्याला? 5 नाही, ते 5 पासून इथपर्यंतच आहे. बरं तुम्ही त्याला 10 पण नाही म्हणसाल, कारण 10 तर फक्त b टू c च आहे. मग तुम्ही 5 नाही म्हणसाल, 10 नाही म्हणसाल, मग कुठला ऍक्शन घ्यायचं? चेंज इन मोशन काय? पोझिशन. चेंज इन पोझिशन. मायनस करणार ना, t मायनस 5. एक सेकंड, एक महत्त्वाचं काय ऍक्सेलरेशन करायचं आहे. तर ऍक्सेलरेशन मध्ये चेंज इन पोझिशन नसते. ऍक्सेलरेशन काय असते? चेंज इन वेलोसिटी असते. चेंज इन पोझिशन नाहीच नाही. ठीक आहे. हा चेंज इन वेलोसिटी म्हणू शकतो काहीतरी. समजा चेंज इन वेलोसिटी म्हणू शकतो आपण 5 प्लस 10 आणि डिवाइड बाय 2 म्हणजे ऍव्हरेज. हो बरोबर, ते पण चालणार आहे. अरे हे लक्ष द्या. a टू b किती आहे ऍक्सेलरेशन? 5 आहे. a टू b किती आहे? 5 आहे. आणि b टू c किती आहे? 10 आहे. बरोबर आहे. मग आपण द्यावा एक असं नका, एक आहे a1, दुसरं काय समजा a2. बरोबर आहे. दोघांची सम करायचं, दोघांनी डिवाइड करायचं, तुम्हाला काय भेटणार? ऍव्हरेज. आता तुम्हाला ऍव्हरेज करायचं असेल असं करतो आपण. जर आपल्याला काढायचं ऍव्हरेज, दोघांचं ऍव्हरेज करायचं असलं आपण कसं करतो? आपण दोघांची सम करतो, डिवाइड बाय 2. बरोबर आहे. हा ठीक आहे, ते पॉसिबल आहे. किंवा दोन जे आहेत ऍक्सेलरेशन, एक किती आहे? 5 आहे, दुसरं किती आहे? 10 आहे. तो a1 प्लस a2 म्हणजे 5 प्लस 10 डिवाइड बाय 2 ऍव्हरेज देऊ शकते 7.5. बरोबर आहे का नाही? a1 किती आहे? 5. a2 किती आहे? 10 आणि डिवाइड बाय 2 काय? 5 आणि 10 15. 15 डिवाइड बाय 2 म्हणजे काय? 7.5. ठीक आहे. हा ऍव्हरेज देऊ शकते. बरोबर आहे, ती चालते. बरं असं असते का की जेव्हा समजा ऍक्सेलरेशन जर डिफरंट असेल, जर समजा जर एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट समजा डिफरंट ऍक्सेलरेशनने मूव्ह होत असेल. क्लिअर? एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो काय मूव्ह होत आहे बट डिफरंट ऍक्सेलरेशनने. a टू b वेगळा आहे, b टू c वेगळा आहे. मग तेव्हा आपल्याला काय? तेव्हा आपल्याला घ्यावं लागेल ऍव्हरेज ऍक्सेलरेशन.
ते आपल्याला घ्यावं लागेल ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. तुम्ही असं काढू शकता, बरोबर आहे, तुम्ही असं काढू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही असं पण काढू शकता, क्लिअर. पण आता हे जे तुम्ही ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काढसाल हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे? ऍक्सेलरेशन फॉर्म मध्ये आहे. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे? ऍक्सेलरेशन फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. पण आता देखील जर समजा मला ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काढायचं असतं आणि ते जर काढायचं व्हेलॉसिटी फॉर्म मध्ये, व्हेलॉसिटी फॉर्म मध्ये ते पण करू शकतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल एक सोपं लक्ष द्या, एक मिनिट. ज्या प्रकारे तुम्ही स्पीड काढली होती, स्पीड कशी काढली होती? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. पण सिमिलरली तुम्ही ऍक्सेलरेशन तुम्ही काढू शकता ना रे, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काढू शकता ना, की टोटल चेंज इन वेलोसिटी अपॉन टोटल टाइम. ऍव्हरेज वेलोसिटी म्हणा किंवा ऍव्हरेज स्पीड म्हणा किंवा ऍव्हरेज ऍक्सेलरेशन म्हणा, बरोबर आहे, त्यासारखं देणार. पहा, जर आपल्याला जर काढायचं आहे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आणि ते सुद्धा काय वेलोसिटी फॉर्म मध्ये, मग त्या केस मध्ये पाहत असणार आहे, त्या केस मध्ये ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, तर हे कसं बनेल? पहा, हे बनेल टोटल चेंज इन वेलोसिटी, टोटल चेंज इन वेलोसिटी अपॉन मध्ये काय? टोटल टाइम टेकन किंवा टोटल टाइम टेकन, हे चालते. इंटरव्ह्यू चालते, टाइम टेकिंग चालते. पहा लक्ष द्या, त्यासारखंच आहे, त्या स्पीड ऍव्हरेज स्पीड सारखे किंवा ऍव्हरेज वेलोसिटी सारखेच आहे. त्यामध्ये फक्त काय टोटल डिस्टन्स असते, टोटल डिस्टन्स असते, याच्यामध्ये टोटल चेंज इन वेलोसिटी आहे. कारण ऍक्सेलरेशन फॉर्म्युला मध्ये काय चेंज इन वेलोसिटी असते, म्हणून टोटल चेंज इन वेलोसिटी अपॉन मध्ये काय टोटल टाइम टेकन. आणि हा जो रेशो आहे, या रेशोला म्हणतो आपण काय? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. सोपं आहे एकदम तसं पाहिलं. कोणाकोणा रेशो आहे? कोणाकोणा रेशो आहे? टोटल चेंज इन वेलोसिटी आणि टोटल टाइम टेकन, या दोघांचं रेशो म्हणजे काय? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. सोपं आहे, बरं. पण जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहिला तर त्याहून डेफिनेशन म्हणते द रेशो ऑफ, द रेशो ऑफ टोटल चेंज इन वेलोसिटी, हा टोटल चेंज इन वेलोसिटी आणि काय रे? अँड किंवा टू म्हणा आपण, टू द टोटल टाइम टेकन, टू द टोटल टाइम टेकन, टोटल टाइम टेकन इज कॉल्ड एज ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आणि दाखवतो आपण कशाने? ए ऍव्हरेज ने, वेक्टर पण दाखवतो. लक्षात द्या, फॉर्म्युला आहे त्याच्यावर काय म्हणते? डेफिनेशन म्हणते. काय म्हणणार आहे? द रेशो ऑफ टोटल चेंज इन वेलोसिटी टू द टोटल टाइम टेकन इज कॉल्ड एज ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. इट इज गिवन बाय, त्याचा हा फॉर्म्युला, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इक्वल टू टोटल चेंज इन वेलोसिटी अपॉन टोटल टाइम टेकन. इथं कसं काय सांगता? पहा, इथं 7.5 भेटते मला, भेटते 7.5 मला. इथं पहा, याने पण भेटते 7.5 आणि आपला हा जो फॉर्म्युला आहे याने पण मिळणार. पहा बरं, पण टोटल चेंज काढायचं आहे. टोटल चेंज जर काढायचं असलं तर लक्ष द्या, एकतर जर तुम्हाला म्हटलं तुम्हाला काढायचं ऍक्सेलरेशन कोणाकोणामध्ये, कुठल्या कुठल्या पॉईंट मध्ये? ए आणि काय? सी पॉईंट, बरोबर आहे. तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं आहे ए आणि सी मध्ये, म्हणून मग ए पॉईंटची वेलोसिटी जी असणार आहे त्याला तुम्हाला घ्यायला लागेल इनिशियल वेलोसिटी, V1 ला घ्यायला लागेल इनिशियल वेलोसिटी, आणि सी पॉईंटला जी वेलोसिटी असणार आहे त्याला घ्यायला लागेल तुम्हाला फायनल वेलोसिटी. कारण आपण काय बोलत आहे? आपण ए आणि सी ह्या दोन पॉईंट मध्ये बोलत आहे. ए आणि सी पॉईंटच्या बाबतीत जर बोलत असतो आपण, ए आणि सी मध्ये जर आपल्याला काढायचं आहे ऍक्सेलरेशन, म्हणून मग ए ची घ्यावं लागेल, म्हणजे ए पॉईंटची वेलोसिटी घ्यायला लागेल इनिशियल वेलोसिटी, आणि सी पॉईंटची घ्यावं लागेल कारण फायनल वेलोसिटी, आणि तुम्ही नंतर काय सांगणार? चेंज इन वेलोसिटी. मग काय सांगणार? चेंज इन वेलोसिटी. आता बघा, जर म्हटलं ए पॉईंटला वेलोसिटी किती आहे? 5, सी पॉईंटला वेलोसिटी किती आहे? 20. किती चेंज झाली? 15 नाही. आधी 5 होती मग 20 झाली, मग चेंज झाली काय? 15 नाही. क्लिअर? आणि डिवाइड टाइम किती लागणार आहे? हा इथून पर्यंत 1 सेकंद लागला आणि इथून पर्यंत आणखी 1 सेकंद, म्हणजे पूर्ण टाइम लागला का 2 सेकंद, म्हणजे 50 पूर्ण चेंज इन वेलोसिटी किती आहे? पहिले 5 होती मग 20 झाले, म्हणजे चेंज इन वेलोसिटी आहे 15. आणि आपण टाइम किती आहे? टाइम आहे 2, टाइम किती आहे? 2. सो चेंज इन वेलोसिटी 15, टाइम लागला का 2 सेकंद आहे ना, ए टू सी. इथपर्यंत 1 म्हणजे पूर्ण लागला 2 सेकंद. सो 15/2 किती राहील? आणि यालाच काय म्हणतात? ऍक्सेलरेशन किंवा ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. काय म्हटलं? सर इथं A1 + A2 प्लस केलं ना, मग इथं मायनस आपण इथं आपण चेंज इन वेलोसिटी काढलं ना आपण हे जे काढलं ऍक्सेलरेशन हे कशाने काढलं? चेंज इन वेलोसिटी. आधी वेलोसिटी किती होती? 5, बरोबर आहे. फायनल किती होती? 20. 20 मधून काय 5 गेले? 15. चेंज इन वेलोसिटी काढला आपण. हा चेंज इन वेलोसिटी काढला. क्लिअर काय आहे? आणि आपण टाइम, कारण इथं आपण काढत आहे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इन द फॉर्म ऑफ चेंज इन वेलोसिटी. इथं आपण ऍक्सेलरेशन काढत आहे, पण
कशी यूज करतात आपण इथं चेंज इन वेलॉसिटी आणि काय टाइमचा यूज करतात आपण. आणि इथं काय यूज केलेलं आहे, इथं आपण ऍक्सेलरेशनचा यूज केलेला आहे की ए टू बी चा ऍक्सेलरेशन प्लस बी टू सी चा ऍक्सेलरेशन. आपण इथं ऍक्सेसचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ऍक्सेस यूज करून आपण काढला ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आणि इथं काय आपण चेंज इन वेलॉसिटी यूज करून काढलं आपण ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. बरं एका परत बाहेर झालं, सोपंच आहे. जर तुम्हाला जर म्हटलं की ए आणि सी ह्या दोन पॉईंट मधलं तुम्हाला काढायचं आहे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, तर काय करायला लागेल तुम्हाला, ए पॉईंटची वेलोसिटी घ्यायला लागेल तुम्हाला इनिशियल वेलोसिटी आणि सी पॉईंटची वेलोसिटी तुम्हाला घ्यायला लागेल फायनल वेलोसिटी. मग चेंज इन वेलोसिटी करायचं, चेंज इन वेलोसिटी काढायचं. ओके मग टोटल चेंज, टोटल चेंज इन वेलोसिटी. कारण ए पासून तर सी पर्यंत वेलोसिटी टोटल किती चेंज झाली, ए पासून तर सी पर्यंत काय टोटल चेंज इन वेलोसिटी काढायचं आहे. इथपर्यंत किती झाली चेंज, इथं 5 ची काय 5 ची 10 झाली म्हणजे 5 चेंज झाली आणि इथं 10 ची काय 20 झाली, इथं 10 नी चेंज झाली. इथपर्यंत 5 नी चेंज झाली, इथपर्यंत काय 10 नी चेंज झाली. इथपर्यंत चेंज काय 5, इथपर्यंत काय 10, 10 आणि 5 काय 15 म्हणजे चेंज इन वेलोसिटी समजा काय 15. तुम्ही तसे करू शकता. टोटल चेंज इथपर्यंत चेंज 5 आणि इथपर्यंत काय समजा 10, 10 आणि 5 15, टोटल चेंज 15. आपण काय टोटल टाइम काय 2 सेकंद. तुम्ही तसे करू शकता, कुठल्याही वेळी करू शकता तुम्ही. बरोबर आहे, तुम्ही याने करू शकता, याने करू शकता, कुठल्याही मार्गाने करू शकता तुम्ही. किंवा तुम्ही रफली आपल्याकडे बघा एक बेसिक आपल्याकडे कसं आहे की इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी दोघांची सबट्रॅक्शन, दोघांची सबट्रॅक्शन. बरोबर आहे, बघा. सो ऍव्हरेज ऍक्सेलरेशन याचा बार आणखी फॉर्म्युला कसं बनणार आहे, आपल्याला काढायचं आहे टोटल चेंज. टोटल चेंज काढायचं ना, तर टोटल चेंज करू आपण फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. सो फायनलला म्हणजे मी V2 म्हणेल, फायनल काय म्हणेल मी V2 आणि मायनस इनिशियल काय म्हणेल V1 अपॉन मध्ये चेंज इन टाइम. त्याला तुम्ही टी म्हणू शकता किंवा मग T2 मायनस T1 लिहू शकता आपण. तुम्ही टाइम मीटर तुम्ही ते पण घेऊ शकता, टाइम मीटर तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही. तुम्ही टाइम पण घेऊ शकता काय हरकत नाही, किंवा तुम्ही चेंज टाइम पण घेऊ शकता. म्हणजे इथं कसं असं मग इथं गोष्ट वेळ इथं काय इथला टाइम घ्यायला लागेल T1, इथला टाइम घ्यायला लागेल तुम्हाला T1 तेव्हाची वेळ असेल V1 आणि इथं तुम्हाला टाइम घ्यायला लागेल काय T2 तेव्हाची काय समजा काय V2. बरोबर आहे, तुम्ही तसं घेऊ शकता. T2 मायनस T1 ना, T2 मायनस T1 पण घेऊ शकता. तर हा झाला काय फॉर्म्युला तुम्हाला ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. जेव्हा वेलोसिटी V1 असेल तर टाइम काय असेल तेव्हा टाइम झाला असेल T1 असेल, काहीतरी टाइम झाला असेल. ओ टाइम माइनस करे तो सर 0 हो जाएगा ना टाइम. एक सेकंड सुनो बात, एक सेकंड. इथं मी हा जो चेंज हा T2 मायनस T1 घेतला ना, तर याच्यामध्ये हा टाइम आहे आणि जो टी मधला आपण तो टाइम इंटरवल आहे. फरक आहे थोडंसं तसा लक्ष द्या. आता किती वाजले रे, आता किती वाजले, अच्छा 3:05 ना. बरं काय बघा 3:05 झाले ना, 3:55 बरं काय. हा तर सध्या टाइम किती झाला 3:55, तर वेलोसिटी किती आहे 5 आहे. ओके नंतर मग किती झालं मग समजा कसं करा नंतर मग टाइम करा वेगळा झाला समजा. मग टाइम किती झाला, मग टाइम झाला किती समजा 3:56 झालं समजा. किती झालं रे 3:57. किती झालं रे 3:57 झालं. बरोबर आहे. बघा जेव्हा टाइम किती असेल, जेव्हा टाइम करे 3:55 असेल तर तेव्हाची वेलोसिटी काय आहे 5 आणि जेव्हा टाइम किती आहे समजा 3:57 आहे तर तेव्हाची काय वेलोसिटी काय आहे. मग आता टाइम किती चेंज झाला, बरं 2 मिनिट चेंज झाला, 2 मिनिटांनी चेंज झाला. बेटा एक सेकंड, टाइम जेव्हा तुम्ही दाखवता तर आधी तुम्ही आवर दाखवता नंतर तुम्ही मिनिट दाखवता. बरोबर सेकंड नंतर असणार आहे, चेंज असेल काय 2 मिनिट. बरोबर आहे. जेव्हा टाइम करा जेव्हा टाइम होता 3:55 बरं 3 वाजून काय 55 मिनिट तर तेव्हा वेलोसिटी काय 5 होते. आणि मग जेव्हा टाइम किती झाला समजा काय 3 वाजून 57 मिनिट तर वेलोसिटी समजा 20 झाले. मग चेंजिंग टाइम किती आहे, चेंजिंग टाइम 2 मिनिट. बरोबर ना, चेंजिंग टाइम 2 मिनिट. तो 2 मिनिट कसं काढता तुम्ही T2 मायनस बरोबर ना. हा तो T2 मायनस T1. आणि जर तुम्ही नुसतं टी लिहिसा तर तो असं टाइम इंटरवल टोटल म्हणजे 2 सेकंड म्हणा किंवा 2 मिनिट तुम्ही तसं म्हणू शकता. असं लिहू शकता तुम्ही T2 मायनस T1 असे लिहू शकता किंवा मग तुम्ही सिम्पली काय टाइम इंटरवल पण लिहू शकता. क्लिअर. बरं तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन याचा काय हा झाला काय हा झाला समजा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा रे. यस सर. बेसिक आपला हा फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला टोटल चेंज इन वेलोसिटी अपॉन टोटल टाइम टेकन. मग त्याची काय आपण ही डेफिनेशन ऍक्च्युअली आधी डेफिनेशन बनवणार नंतर फॉर्म्युला मध्ये ना. आधी डेफिनेशन लिहिसाल नंतर काय फॉर्म्युला लिहिसाल. ओके बरं मग त्याला जमणार आहे टोटल चेंज वेलोसिटी. मला टोटल चेंज कसं काढसाल की फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी आणि टोटल टाइम टेकन फायनल टाइम मायनस काय इनिशियल टाइम. हा पण पाहून येणार आहे.
कारण लार्जर मायनस स्मॉलर पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर आहे. हा आणि हा ठीक आहे. आपल्याला काय केलं, हे झालं का ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन याला आपल्याला ग्राफच्या पण फॉर्ममध्ये दाखवायचं आहे. ग्राफच्या पण काय फॉर्म दाखवायचं आहे. पहा लक्ष द्या. 5 मिनिटं बहुत झाले. सो ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आपण ते ग्राफ मध्ये पण दाखवू शकतो. आपण ज्या प्रकारे पाहणार, ज्या प्रकारे आपण वेलॉसिटीचा आपण ग्राफ दाखवला होता, अर्धे काय वेलॉसिटीचा ग्राफ कोणा काय अर्धे काय डिस्प्लेसमेंट आहे का पहा. डिस्प्लेसमेंट आपण वाय घेतो, डिस्प्लेसमेंट एक्स घेतो, टाइम घेतो, काय अर्धे पहा. आता ग्राफचे फॉर्म कसं असणार आहे, हा ओरिजिन, हा समजा काय एक्स एक्सिस, हा काय एक्स एक्सिस, बरोबर. एक्स काय घ्यायचा टाइम, एक्स घ्यायचा काय टाइम घ्यायचा. एक्स एक्सिस आपण टाइम घेतला. टाइम कसं असणार आहे, टाइम आपण घेतो सेकंद मध्ये किंवा मिनिट मध्ये, किंवा 1 सेकंद किंवा मग 2 सेकंद, 3 सेकंद किंवा 4 सेकंद किंवा 5 सेकंद. ठीक आहे, टाइम कशामध्ये सेकंद मध्ये. बर आणि वाय घ्यायची काय वेलॉसिटी, वाय घ्यायची काय वेलॉसिटी. बरं वेलॉसिटी घेतला आपण वाय ने आणि वेलोसिटी बरं, वेलोसिटी आपण किती कशाने समजा काय 2 4 6 8 10 बस जाऊ दे तुम्हाला. वेलोसिटी कशाला, वेलॉसिटी इक्वल कुठलं असतं रे, वेलॉसिटी मेजर्ड इन द युनिट ऑफ मीटर पर सेकंड. काय असते मीटर पर सेकंड. बर पहा समजा कन्सिडर करा टाइम किती बघा. समजा टाइम किती झाला, समजा टाइम किती झाला रे, खूप झाला म्हणा. समजा टाइम किती झाला रे बघा, टाइम झाला का रे 2 सेकंद. बर टाइम काय समजा काय 2 सेकंद असेल ना. आता लक्ष द्या, प्रॉपर समजून घ्या. जेव्हा टाइम असेल का 2 सेकंद, तर ऑब्जेक्टची काय काहीतरी वेलोसिटी असेल, ऑब्जेक्टची काय काहीतरी वेलोसिटी असेल. समजा कन्सिडर करा त्याची वेलोसिटी 4 आहे. पण जेव्हा टाइम आहे 2 सेकंद, तर तेव्हा त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी किती आहे 4 आहे. क्लियर, किती आहे 4 आहे. मग याला म्हणून आपण इनिशियल वेलोसिटी, त्याला काय म्हणून आपण इनिशियल वेलोसिटी. क्लियर, जेव्हा टाइम आहे 2 सेकंद तर वेलोसिटी काय v1 4. क्लियर. बरं ऑब्जेक्ट आता मूव्ह होत आहे, ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे आणि त्याची वेलोसिटी चेंज होत आहे, त्याची काय वेलोसिटी चेंज होत आहे. मग समजा कन्सिडर करा बरं, समजा टाइम झाला का, टाइम झाला का काहीतरी समजा 4 सेकंद. टाइम झाला 4 सेकंद म्हणजे सेकंड टाइम आहे, टी म्हणून आपण आधी काय टाइम झाला होता. समजा टाइम होता जेव्हा 2 सेकंद तर वेलोसिटी काय 4 होती. जेव्हा टाइम असेल काय 4 सेकंद, समजा वेलोसिटी काय वेगळी असेल, वेलोसिटी वेगळी असेल. चला 8 घ्या. हा मी म्हणतो तसं. तर जेव्हा टाइम असेल, जेव्हा काय टाइम असेल 4 सेकंद, तर वेलोसिटी झाली 8, म्हणजे काय 8. क्लियर. बर याला मग काय v2 ना आपण. When the time is t2, at that instant of time, its velocity is v2. It is actually 8. It is the 8. बरं आता इथं बघा तुम्हाला दिसत आहे वेलोसिटी चेंज होत आहे, वेलोसिटी कडे चेंज होत आहे. आणि इथं बघा जर म्हटलं आपण याचा जर आपण काढला ग्राफ, याचा काढला काय ग्राफ. ग्राफ कसं करतो आपण, पॉइंटला आपण कनेक्ट करतो. आपण पॉइंटला कनेक्ट करतो आपण. म्हणजे हा ठीक आहे बघा, हा एक पॉइंट आणि कसं हा दुसरा पॉइंट आहे आणि हा पॉइंटला कनेक्ट करणार. हा पॉइंटला कनेक्ट केला आहे, पॉइंटला कनेक्ट केलं काय तयार झालं ग्राफ, तयार झालं काय ग्राफ. हा झाला ग्राफ. पण हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ कशाचा ग्राफ आहे, हा कशाचा, पोझिशन ग्राफ. In that case, it was the position time graph, but here it is the velocity time graph. Velocity time graph. बरोबर इथं काय तो velocity time graph. Okay. So it is the velocity time graph. Velocity time graph of an object. एखादा बोलतो ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट आहे मूव्ह होत आहे, जो ऑब्जेक्ट आहे मूव्ह होत आहे. क्लियर. पहा तर इथं हा जो मिळत आहे हा ग्राफ आहे, हा काय ग्राफ आहे, पण तो वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. अगेन आता पहा, तर हा जो ग्राफ आहे या ग्राफचा करायचा स्लोप. तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे का, काय सर फॉर्म्युला, y2 minus y1 upon x2 minus x1. ओके असा फॉर्म्युला असतो स्लोपचा. आई मिस सांगितलं होतं. बरं स्लोपचा काय फॉर्म्युला, y2 minus y1 upon x2 minus x1 असं असते. पण कुठल्या केस मध्ये जेव्हा काय जेव्हा y एक्स घेतो आपण y2 y1 आणि x काय असते x1 x2. बरोबर आहे. कुठल्या केस मध्ये हा पण कुठल्या केस मध्ये आहे, जेव्हा x असते x1
x2 आणि y किती असणार आहे y2 तर तेव्हा काय पहा तेव्हा स्लोपचा फॉर्म्युला असते बरोबर आहे पण इथे काय लिहिता आहे इथे बघा इथे y ने काय आहे इथं v1 लिहिता आहे आणि इथे काय x काय आहे मग स्लोपचा काय बनेल फॉर्म्युला बरोबर आहे v2 minus v1 upon हा v2 minus v1 upon काय t2 minus v1 बरोबर आहे का आपण काय करता एक ऑब्जेक्ट आहे तो काय समजा मूव होता आहे त्याची वेलोसिटी चेंज होता आहे आणि त्याच्या वेलोसिटी टाइमचा ग्राफ काढला त्याच्या वेलोसिटी अगेन्स्ट टाइम ग्राफ काढला आणि त्या ग्राफचा आपण स्लोप काढला तर त्या ग्राफचा जर स्लोप काढला तर तो स्लोप काय मिळते पहा स्लोप काय मिळते v2 minus v1 upon t2 minus t1 इकडे बघा ऍक्सेलरेशन एव्हरेज ऍक्सेलरेशन v2 minus v1 upon t2 minus t1 मग इथे काय मिळतं तुम्हाला स्लोप इक्वल टू एव्हरेज ऍक्सेलरेशन बरोबर आहे तिकडे बघा v2 minus v1 म्हणजे काय एव्हरेज ऍक्सेलरेशन आहे म्हणून मग हा जो ग्राफ असणार आहे या ग्राफचा स्लोप म्हणजे काय असेल एव्हरेज ऍक्सेलरेशन बरोबर आहे तिथं वेलोसिटी बद्दल समजते काय वेलोसिटी पोझिशन टाइम ग्राफ असते डिस्प्लेसमेंट आणि समजा काय टाइम असते डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असला त्याचा जर स्लोप काढला तर तुम्हाला भेटतं वेलोसिटी पाच लक्ष द्या आपण हे झालेलं आपलं काय म्हटलं आपण किंवा आपण काय घेतो तर आपण मला वाटतं बा x ने घेतलं टाइम आणि y ने काय घेतलं आपण पोझिशन म्हणजे काय डिस्प्लेसमेंट पोझिशन म्हणजे काय डिस्प्लेसमेंट तो पोझिशन टाइम ग्राफ होता पोझिशन टाइम ग्राफ होता आणि त्याचा जो स्लोप असते तो काय असणार आहे वेलोसिटी लक्षात ठेवा ग्राफ कुठला असता पोझिशन टाइम ग्राफ किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ तर त्या ग्राफचा स्लोप म्हणजे वेलोसिटी असते परंतु इथे काय इथं वेलोसिटी टाइम ग्राफ आहे वेलोसिटी टाइम ग्राफ त्याचा जर स्लोप म्हटलं तर तो काय असते एव्हरेज ऍक्सेलरेशन क्लिअर बर झालं मी इथं नाही आधी प्रॉपर लिहायला लागेल ना ते सांगता मला हा तुम्ही काय करायचं तुम्ही हे लिहू शकता तुम्ही एव्हरेज ऍक्सेलरेशन काय हेडिंग लिहून टाका हे लिहून टाका मी तिकडचं करतो करेक्ट छापा लागतो बेटा आवाज करना नहीं है पहले लिखो पहले लिख लिया पहले हे सेंटेन्स लक्षात होतं ना हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे की वेलोसिटी टाइम ग्राफ त्याचा काय आहे स्लोप बरोबर आहे द स्लोप ऑफ वेलोसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट व्हॉटएव्हर इज मूव्हिंग इज इट्स एव्हरेज ऍक्सेलरेशन त्या ग्राफचा स्लोप म्हणजे त्या ऑब्जेक्टचं काय आहे एव्हरेज ऍक्सेलरेशन क्लिअर ठीक